नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षण। या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, मुक्त पतन आणि मुक्तिवेग। गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते। म्हणजे खगोलातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये हे गुरुत्वाकर्षणाचे बल प्रयुक्त असते। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला, हे तुम्हाला माहीतच असेल। असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला। त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे म्हणजे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत, क्षितिज समान रेषेत का जात नसतील। तर या सर्व प्रश्नांमुळेच या गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांना लागला। बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल। झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते। बाजूच्या आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले। सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते। आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षणही दाखवलेले आहे। ही आहे पृथ्वी आणि हा चंद्र, या दोघांमध्येही गुरुत्वीय बल असते। गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल। न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का। तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का। तर या प्रश्नाद्वारेच या गुरुत्वाकर्षणावर अधिक चर्चा आणि संशोधन सुरू झाले। सर आयझॅक न्यूटन हे आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात। त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता। त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकामध्ये मांडला। त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती। न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले। न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्येही उल्लेखनीय कार्य केले आहे। त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला। कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो। न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते। पाहूया आपण बल व गती। एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते। एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त करणे आवश्यक असते। वर्तुळाकार गती। एक दगड
एका दोरीच्या टोकाला बांधून तिचे दुसरे टोक हातात धरून या आकृतीप्रमाणे फिरवल्यास दगड एका वर्तुळावरून फिरेल, अशा या वर्तुळाकार मार्गाने फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयोग करीत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल? व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं वर्तुळाकार गतीमध्ये मिळतात. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रकाकडे खेचत असतो. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयोग करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो. या वर्तुळाच्या दिशेने ही जी स्पर्शिका आहे त्या स्पर्शिकाच्या दिशेने बाहेर फेकला जाऊ शकतो दगड, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते. या बलास अभिकेंद्री बल असं म्हणतात. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते. या बलास अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वी प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वी व सह इतर ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करीत असेल. या पृथ्वीभोवती चंद्र फिरण्याचे कारण या चंद्रावर बल प्रयोग केले जात असेल पृथ्वीद्वारे, आणि सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरण्याचं कारण सूर्य पृथ्वीसह या सर्व ग्रहांवर आपल्याकडे आकर्षित करीत असेल. केपलरचे नियम. प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितींचे निरीक्षण करत आला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केपलरचे हे नियम आपल्याला त्यापैकी पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रहाची कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार असून ही लंबवर्तुळाकार असते. आणि सूर्य कुठे असते? सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. या ठिकाणी किंवा या ठिकाणी अशा एका कोणत्या तरी नाभीवर सूर्य असेल. हा आहे केपलरचा पहिला नियम. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ग्रह समजा इथे आहे किंवा इथे आहे किंवा इथे आहे. या ग्रहाला हा सूर्य आहे आणि हा ग्रह, याला जोडणारी सरळ रेषा ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे हे क्षेत्रफळ किंवा हे क्षेत्रफळ किंवा हे क्षेत्रफळ समान आहे. त्यासाठी ग्रहाचं विस्थापन इथून इथे होण्यासाठी लागणारा कालावधी
सारखा आहे. जर हा कालावधी समान असेल त्याच वेळेला एक क्षेत्रफळ सुद्धा समान येते. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणारे जे ग्रह आहेत त्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता इथे सरासरी अंतर घेण्याचं कारण लंबवर्तुळ कक्षा असल्यामुळे काही ठिकाणी कमी अंतर असेल, काही ठिकाणी जास्त, त्यामुळे दोन्ही सर्वांची मिळून काढलेली सरासरी या अंतराच्या घनाला समानुपाती असतो असं म्हटलं जातं. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा समजा टी असेल आणि सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टीचा वर्ग समानुपाती आरचा घन, म्हणजेच टी वर्ग छेद आर घन बरोबर स्थिरांक की असं आपल्याला मांडता येईल. योहानेस केपलर यांच्याविषयी थोडंसं. 1571 ते 1630 हा त्यांचा कालावधी आहे. एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ म्हणून त्यांचा परिचय होता. सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांच्या उत्तराधिकारी म्हणजे शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्राहे यांनी केलेल्या ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तकेही लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? न्यूटनने त्याच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत केपलरच्या नियमाचा आधार घेऊन मांडला होता. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. समजा m1 हे एका वस्तूचं वस्तुमान आहे आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2 आहे आणि यामधील अंतर जे आहे ते d इतकं आहे. अशा वेळेला एकमेकावर बल प्रयोग केलं जातं. ते बल आकर्षित करणारं बल हे किती असते? तर त्या एकमेकाला आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि व्यस्तानुपाती त्या अंतराच्या वर्गाशी असते. म्हणजे विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला जसं ठराविक बलाने आकर्षित करते, ते बल जे आहे एकमेकांमध्ये आकर्षित करण्याचे, हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. m1 आणि m2 वस्तुमान असलेल्या ह्या दोन वस्तू इथे आहेत. d येथे मला अंतर असेल तर या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल समजा F हे गणिती भाषेत मांडायचं झालं तर F समानुपाती m1 गुणिले m2 छेद d चा वर्ग किंवा F बरोबर g m1 गुणिले m2 छेद d चा वर्ग. याच्यामध्ये कॅपिटल G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हटलं जातं. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील
तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाईल. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व स्मॉल डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. तर लांबीसाठी डी आपण घेतलं. एसआय एकक प्रणालीत जी चे मूल्य जे आहे ते न्यूटन मीटरचा वर्ग छेद किलोग्रामचा वर्ग या एककामध्ये मोजतात. जी चे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. एसआय एकक प्रणालीत ते 6.673 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रामचा वर्ग इतके गणले जाते. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. एक समान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होते हे आपण पाहिले. या वस्तूचे वस्तुमान m तिच्या कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शवली तर या बलाचे परिणाम mv चा वर्ग छेद r एवढे असते आणि हे गणिती क्रियेद्वारे ह्या दाखवता येते. जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल जे आहे ते F बरोबर mv चा वर्ग छेद r अशा सूत्राने काढता येऊ शकते. बल F बरोबर mv चा वर्ग छेद r इतकं असले पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v हे त्याची चाल, r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल कॅपिटल T म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. चाल बरोबर कापलेले अंतर किती आणि त्यासाठी लागलेला कालावधी किती याचा भागाकार आपण करून चाल काढू शकतो. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर हे म्हणजेच कक्षेचा परिघ म्हणजे 2πr. त्यानंतर r म्हणजे सूर्यापासूनचे अंतर, त्यासाठी लागणारा कालावधी आवर्तकाल म्हणजेच कॅपिटल T. त्यामुळे v बरोबर कक्षेचा परिघ छेद आवर्तकाल किंवा कक्षेचा परिघ म्हणजेच 2πr आणि आवर्तकाल म्हणजे कॅपिटल T अशा पद्धतीने आपल्याला सूत्र मिळेल. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल हे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते. ते त्याच्यामध्ये अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनचा निष्कर्ष. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक याच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होत असते. समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटी याबद्दल तुम्ही ऐकलं असालच.
एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळेही बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्याचा फुगवटा तयार होतो. त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व त्या स्थानापासून आकृती दाखवल्याप्रमाणे 90 अंशाचा कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी होते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करत असते. सतत प्रयोग होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने कमी होतो, शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्रकाकडे येऊ लागतो. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्याने चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होत असेल तर चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होत असते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयोग करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर बल प्रयोग होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात आणि ते स्मॉल g या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेमध्ये असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील g चे मूल्य. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून स्मॉल r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे कॅपिटल F व त्या वस्तूचे त्वरण याप्रमाणे काढता येईल. जसे की F बरोबर g(m)m r². त्याच सूत्राला आपल्याला असे बनवता येईल F बरोबर mg. g बरोबर gm/r² असे सूत्र आपण घेऊ शकतो. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थिर असेल तर r बरोबर कॅपिटल R बरोबर पृथ्वीची त्रिज्या, म्हणून पृष्ठभागावरील g चे मूल्य खालीलप्रमाणे असेल. म्हणजेच g बरोबर स्मॉल g बरोबर कॅपिटल Gm/r². स्मॉल g चे SI एकक मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. पृथ्वीचे वस्तुमान 6 × 10⁻24 किलोग्रॅम व तिची त्रिज्या 6.4 × 10⁻6 मीटर इतकी आहे.
यानुसार जीचे मूल्य 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असे कायमस्वरूपी आपण घेतो. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल एम व तिची त्रिज्या कॅपिटल आर वर अवलंबून असते. म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. आता जीच्या मूल्यात होणारे बदल. नंबर 1, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल का, याचे उत्तर नाही असेच आहे. याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूंच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्तावर जास्त असते. जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल. ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग व तेथून विषुववृत्ताकडे जाताना कमीत कमी म्हणजे विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग हे इतके आहे. आता उंचीनुसार होणारे जीचे मूल्य. जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल उंचीनुसार. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ, पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्राकडे अंतर म्हणजे 6400 किलोमीटरपासून 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. उंचीनुसार इथे जीच्या मूल्यात होणारा बदल दाखवला आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी 9.81 आहे. तसं अंतराळयानाची कक्षा 8.7 आहे. अंतराळयानाची उपग्रहाची कक्षा 0.0225 इतकी आहे. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची 9.77 आहे. माउंट एव्हरेस्टची साधारण उंची इथे 8.8 किलोमीटर असेल तर त्यावेळेला 9.8 ही किंमत असेल जीची. त्यानंतर खोलीनुसार होणारा बदल. पृथ्वीच्या आत जात असताना जीचे मूल्य बदलत राहते. यामध्ये आकृतीत दाखवल्यामुळे आरचे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यावर आता वस्तूवर गुरुत्वीय प्रयोग करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे कॅपिटल एम चे मूल्यही बदलते. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जी चे मूल्य कमी होत जाते. वस्तुमान व वजन. वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय.
SI पद्धतीमध्ये वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही एक अदिश राशी आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त असते. तसंच वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. स्मॉल m वस्तुमानासाठी शब्द वापरतो. असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल कॅपिटल F हे W बरोबर F बरोबर mg म्हणजे G बरोबर Gm/r². वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. वजन हे बल असल्याने ती सदिश राशी आहे. स्मॉल g चे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते. बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे 5 किलोग्रॅम मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो. परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत सांगतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत नाही. तेव्हा शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण वस्तुमान सांगत असतो. 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयोग होते तेवढे राजीवचे वजन असते असे आपल्याला अभिप्रेत असते. राजीवचे वस्तुमान 75 किलोग्रॅम असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन F बरोबर m गुणिले g बरोबर 75 गुणिले 9.8 बरोबर 735 न्यूटन असते. 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन 1 गुणिले 9.8 बरोबर 9.8 न्यूटन असते. आपली वजनी मापणारी मशीन आपल्याला वस्तुमानच सांगते. दुकानात असलेल्या समभुज तराजू 2 वजनांनी व पर्यायाने 2 वस्तुमानांची तुलना करते. गुरुत्वीय लहरी. पाण्यात दगड टाकल्यावर त्या लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलविल्यास त्यावरील लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिले असेलच. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हटले जाते. गॅमा किरण, क्षप किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच विभिन्न प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्याकडे उपकरणाद्वारे त्यांचा संग्रह करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरीद्वारेच मिळालेली असते. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळातील लहरी असे म्हटले जाते. त्यांच्या व्यतिरिक्त शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमध्ये उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. यामध्ये LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला.
या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. तर बघू आपण मुक्त पतन म्हणजे काय. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहिती आहे. आपण दगड हातात धरलेला असताना यावेळेला देखील हे बल प्रयुक्त होतच असते, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करते व दगड स्थिर होतो. आपण हातातून सोडून दिल्यावर दगड केवळ गुरुत्वीय बल प्रयोग होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला. जेव्हा वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजेच दगडाचे इथे मुक्त पतन आपण पाहतो आहोत. दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. मुक्त पतनासाठी त्वरण हे g असते व आरंभीचा वेग u असतो, स्मॉल u. हे लक्षात घेऊन ही समीकरणे आपल्याला हवी तशी मांडता येतात. जसे की v बरोबर g गुणिले t, s बरोबर at गुणिले g गुणिले t चा वर्ग, v वर्ग बरोबर 2 गुणिले g गुणिले s, अशा विविध सूत्रांच्या सहाय्याने यावरची आधारित गणिते सोडवता येतील. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य g ऐवजी वजा g धरावे लागेल, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. g चे परिणाम तेवढे असेल तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण मानू शकतो आपण. पृथ्वीवरील एका स्थानावर g चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले व ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केले. आपण एक जड दगड व एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाहीत. पिसाची हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले. त्यानंतर
पुढे बघू आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यास जी ऊर्जा मिळते किंवा सामावली जाते त्याच्यामध्ये तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते व भूपृष्ठापासून वस्तूची उंची वाढण्यास मदत होते किंवा ती वाढत जाते. स्मॉल एम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून स्मॉल एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही किती असते? mgh इतकी असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र म्हणजे mgh वापरून याच्यामध्ये h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत आहे. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जाने 0 होणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. यात पृथ्वीचे अंतरंग, गाभा, प्रावरण आणि भूकवच, बाह्य भूकवच. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थिती mgh gmm वजा आपण घेतो इथे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही वजा कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m छेद कॅपिटल R अधिक h एवढी घेतली जाते. येथे m व R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. मुक्तिवेग. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तेथून तो खाली पडू लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as v बरोबर 0 व a बरोबर वजा g म्हणून आपल्याला s बरोबर u वर्ग छेद 2g असं सूत्र म्हणता येईल. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका वर जास्त जाईल. आपण वरील उदाहरणात पाहिल्याप्रमाणे g चे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण बल कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. मुक्तिवेगाचं सूत्र आपण ऊर्जा अक्षतेचा सिद्धांत वापरून काढू शकतो. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल
अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाते असल्याने ते बल अनंत अंतरावरच शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होते. वस्तुमान असलेली वस्तुमान. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गतिज ऊर्जा जी आहे ती आपण 1/2 mv वर्ग असली तर स्थितीज ऊर्जा ही वजा जी कॅपिटल एम स्मॉल एम छेद आर कॅपिटल आर. एकूण ऊर्जा ही आपल्याला गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा दोन्हींची बेरीज होते. गतिज ऊर्जा 0 जर असेल अनंत अंतरावर, स्थितीज ऊर्जा ही तितकीच असणार वजा जी एम एम आणि एकूण ऊर्जा जी आहे E2 आपल्याला गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 0 काढता येतील. ऊर्जेच्या अक्षय्यतेप्रमाणे E1 बरोबर E2 असं काढता येईल. आणि एस्केप व्हेलॉसिटी जे आहे त्यासाठी वर्गमुळात 2gm छेद r या सूत्रानुसार 11.2 किलोमीटर प्रति सेकंद असे उत्तर आपल्याला येईल. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभीचा वेग मुक्तिवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील. अवकाशातील वजनहीनता. अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहेत असे दिसून येते. हे कशामुळे होते? अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरी तेथे जीचे मूल्य 0 असत नाही. अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. त्यामुळेच अवकाशयानांची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्यांची वजनविरहित अवस्था ही त्यांच्या व अवकाशयानांच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे असते. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जर ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनच करीत असतात. मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मांवर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील वस्तू समान वेगाने मुक्तपतन करत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशांच्या सापेक्ष ती स्थिर राहते व वजनरहित असल्याचे जाणवते. विद्यार्थी मित्रहो, या धड्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षणासंबंधी विविध संकल्पना पाहिलेल्या आहेत. इयत्ता 10वीचा विज्ञान विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी पांडुरंग काकतकर ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ समजून घेऊन यशस्वीरित्या अभ्यास करा. धन्यवाद.